हाय, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. ओवीला आणि विराला लागली होती भूक, मग म्हणलं आता त्यांना बोर्नव्हिटा आणि दूध प्यायला द्यावे. मग ओवीला दूध प्यायला दिल्यावर विरा म्हणायला लागली की मला पण दूध प्यायचं. मग तिला पण बोर्नव्हिटा टाकून दूध प्यायला दिले. आणि मग त्यानंतर म्हटलं की आता या दोघींना दूध प्यायला दिल्यावर आपण आपली कामं उरकून घेऊया. कारण का आज आमचं चाललं होतं की माहेरी जायचं, कारण का ओवीला क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या. मग म्हटलं की माहेरी जाऊन यावं 3-4 दिवस. म्हणून मग म्हटलं की पहिले काम उरकून घ्यावे. माहेरी जायचं पण तळ्यात होतं, कारण का मिस्टर म्हटले होते की मी फोन करून सांगतो. म्हणून म्हटलं आपण आपल्या तयारीत राहावं. जायचं असो किंवा नसो जायचं, पण तरी आपल्याला कामं तर रुकावी लागणारच. आणि 4-5 दिवस तिकडं जर राहायचं म्हटलं तर घरातलं सगळं जिथल्या तिथं आवरून जायला लागेल. म्हणून मग म्हटलं पहिलं आपला स्वयंपाक उरकून घेऊयात, कारण का जर पोरींना भूक लागली तर मग त्यांना जेवायला द्यायला बरं पडेल. मग पहिला स्वयंपाक उरकून घेतला. म्हटलं मग वालची भाजी निवडूनच ठेवलेली, म्हणून मग वालची भाजी टाकून घेतली. आणि मग त्यानंतर पीठ पण लगेच मळून घेतलं. कपडे पण मशीनला धुवायला लावले. आणि मग त्यानंतर चपात्या वगैरे करून झाल्यावर लगेच आम्ही गरम गरम जेवायला घेतलं. मग तेवढ्यात ह्यांचा फोन आलाच आणि ते म्हणायला लागले की काय करायचं, जायचं का नको. मग ओवीला म्हटलं काय करायचं, तर ओवीला नाराज झाली, म्हटले जायचं. मग ते म्हटले बघू घरी आल्यावर. म्हटलं ठीक आहे. जेवण वगैरे झाल्यावर लगेच भांडी वगैरे घासली आणि ओटा वगैरे साफ करून घेतला. आणि ते म्हटले होते की बॅग वगैरे भरून ठेव, आज जायचं की उद्या जायचं ते आपण बघू घरी आल्यावर. म्हणून मग बॅग भरायला घेतली. ओवी आणि विरा इथं मला मदत करत होत्या, कारण का त्या खुश झाल्या होत्या. आणि मग तेवढ्यात ते घरी आले आणि म्हणले की चला जाऊयात आपण. म्हणून मग लगेच आम्ही आवरायला घेतले आणि मग आम्ही निघालो माहेरी. विरा आणि ओवी खूप खुश झाल्या होत्या आणि त्यांच्यासोबत मी पण खुश झालेलीच होते. मग काय लगेच आम्ही गाडीवर बसलो आणि निघालो. मग पप्पांना तर सांगितलंच होतं की फोन करून आम्ही येतोय म्हणून. मग पप्पा तर काय लगेच खाली येऊन नातींची वाट बघतच उभे होते. मग त्यानंतर मग पप्पांना बघितल्यानंतर पोरी पण खुश झाल्या आणि पप्पा पण नातींना बघून खुश झाले. आई तर घरी नव्हती, आईची भजनाची स्पर्धा होती म्हणून ती बाहेर गेली होती. ती संध्याकाळीच घरी आली, घराबाहेर पडले, ती पण दमून आली. म्हणून मग आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक केला आणि ते ओवी आणि विराचे खेळणं सुरू होते. मग आम्ही मस्त जेवण वगैरे करून आई पप्पा नातींसोबत मस्त खेळत बसले होते.